आज श्री गणपतीची मी कथा ऐकली। माझ्यासमोर इतके प्रश्न उभे राहिले की त्यांची उत्तरं शोधता शोधता हे आयुष्यही कमी पडेल असं वाटतंय मला। नाही म्हाळसा, तू सत्याच्या खूप जवळ आहेस। हो ना, मग मला अजून सांगा ना पार्वती आणि गजाननाबद्दल। सांगतो। गजाननाने त्याच्या लीलांमधून अनेक अवघड गोष्टी सोप्या करून सांगितल्या आहेत। कार्तिकेय, गणेश, आज इथे सर्व देव ऋषी उपस्थित आहेत। आणि ह्यांच्या साक्षीनं तुम्हाला पृथ्वीची प्रदक्षिणा घालायची आहे। आणि तुमच्यामध्ये सर्वप्रथम तो प्रदक्षिणा घालून इथे येईल त्याला मी पारितोषिक देणार आहे। कार्तिकेय, गणेश, तुम्ही दोघे सिद्ध आहात? होय पिताश्री, पण आमच्यामध्ये ही स्पर्धा का ठेवली आहे? कारण ह्यात एक अर्थ दडला आहे। तो नेमका अर्थ तुम्ही शोधावा अशी पार्वतीची इच्छा आहे। मी या स्पर्धेसाठी सिद्ध आहे। पण याआधी पृथ्वीला मी अनेक वेळा पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे। पृथ्वीच्या सभोवतालचे जे ग्रह, नक्षत्र, तारे आहेत, त्यातून जाणारे जे धूमकेतू आहेत, त्यातून कसे जायचे हे मला पाठ आहे। पण माझ्या बंधूला हे कसं जमणार? बंधो, मी प्रयत्न करीन। नंदी, आपण स्पर्धेला सुरुवात करूया।
किती प्रेम आहे गणपतीचे आपल्या मातेवर. पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याऐवजी त्याने आपल्या माता पित्यालाच प्रदक्षिणा घातली. म्हासा, गणपतीची कथा ऐकूनच तुला मंगल वाटलं ना? हो, मला शांत आणि प्रसन्न वाटतंय. मंगल. मंग म्हणजे परिपूर्ण आणि ग्लू गायते म्हणजे शांत करणं, पवित्र करणं. जे आतून आणि बाहेरून पवित्र करतं ते मंगल. असे मंगल करणारी मूर्ती म्हणजे मंगल मूर्ती, अर्थात गणपती. गणपतीला उमाफल देखील म्हणतात. उमा हे कोणाचे नाव आहे? उमा. उमा म्हणजे पार्वतीचेच नाव आणि तिचाच पुत्र म्हणून उमाफल हे नाव सार्थक आहे. उमाफल याचा दूर अर्थ ज्ञान असाही आहे. म्हासा, जेव्हा मी जेजुरी सोडून गेलो होतो तेव्हाही मला गणपतीचे सहाय्य घ्यावे लागले होते. अग्निदेव, माझी तुम्हाला आज्ञा आहे. श्री खंडेरायांचा सभोवताल तुम्ही व्यापून टाका. अग्नीचा असा डोंब उसळू द्या की सगळे स्वाहाकार होईल. श्री गणेश, श्री गणेश, श्री गणेश. पृथ्वीवर माझ्या सभोवताली म्हाळसेने जे पंचमहाभूतांचे थैमान मांडले आहे ते तू पाहतो आहेस. याची झळ माझ्या प्रजेला पोहोचणार नाही याचे दायित्व तू स्वीकारले आहेस. हे अग्निदेव, तुम्ही शांत व्हा. श्री गणेश, योग्य वेळी तू हे विघ्न दूर केलेस. आता मला माझ्या प्रजेची चिंता नाही आणि अग्निदेवांना शांत करण्यासाठी गणपती तिथे आला होता. तुम्ही इथून मला जेव्हा सोडून गेला होतात तेव्हा माझ्या हातून जे काही घडले त्याला कारणीभूत तुम्ही आहात. म्हाळसा, आता कशाला ती आठवणी? तुम्ही सुरुवात केली. पण घडलं तरी काय? यांनी सारीपाठाचा डाव मांडला, कटकारस्थान केले, मग 12 वर्षासाठी मला सोडून बानूकडे गेले. म्हाळसा, ह्या सारीपाठाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल.
लतिका, मी जिंकले. लक्ष्मीदेवी, मी जिंकले. मग स्वाभाविकपणे माझ्या रागाची परिसीमा झाली आणि मी अण्णा थांबवण्यासाठी पंचमहाभूतांना आदेश दिला. पण हे साक्षात महादेव आहेत. पंचमहाभूतच काय, पण सगळे ब्रह्मांड यांच्या अधीन आहे. तूही यांचीच बाजू घे. माते, त्यांना शक्य असतं तर त्यावेळी तुझे सगळे प्रयत्न थांबवले असते, पण त्यांनी तसे केले नाही. म्हणजे मी तुम्हाला जो वृद्ध होण्याचा शाप दिला होता तो तुम्ही निरर्थक करू शकला असतात. मी दुःखी अंतःकरणाने शाप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जाऊन ते वृद्ध होती, ते वृद्ध होती, ते वृद्ध होती. म्हाळसा, मी वृद्ध व्हावं ही तुझी इच्छा होती. आणि तुझ्या मुखातून बाहेर पडलेले शब्द मी निरर्थक कसे होऊ देऊ? म्हाळसा, तुम्ही परत यावं एवढीच माझी इच्छा होती. आम्ही सगळे तुझे जवळच आहोत. तू बैस. आज योग आहे तेव्हा मी गणपतीविषयी तुला अजून काही सांगणार आहे. भानू, आज आख्यानामध्ये महाराजांनी गणपतीबद्दल सांगितलं. मला तर हे ठावच नव्हतं बघ. ए, तुला तरी हे ठाव होतं का ग? अगं कुठं काय, मला बी आत्ताच्यालाच कळलं. पण म्हणजे मला हे कळणं झालं आहे का आजच्यालाच आख्यानामध्ये हे समजा कशापाय सांगितलं असेल महाराजांनी. अगं ये बानू, अगं आजच्याला काय आणि कालच्याला काय? हा, देवाच्या 4 गोष्टी कानावर कशा पडतात ना हे बघायचं बघ. हा. अरे म्या कुठं नाही म्हणले बा, पण मला राहून राहून असं वाटतंय का आजच आख्यानामध्ये महाराजांनी हे समजा सांगण्यामागं काहीतरी कारण असणारच. आणि अजूनही तुमच्या ध्यानात आलं हाय नाही ते मला ठाव नाही, पर आज पातूर ते पोरगा देवांबरोबर सिंहासनावर कवा बी बसला नव्हता. पर आजच ते पोरगा देवांसंग म्हाळसाताईं संग सिंहासनावर का बसला असेल? अय बानू, ते पोर ना काय साधं सुद्धा पोर नाही बघ. हा, म्हणजे तुला आणि महाराष्ट्र जर काही समजलं नाही ना तर ते सांगण्यासाठी देवानी त्या पोराला सिंहासनावर बसवलं असेल बघ. हा, ते कुणीतरी मोठ माणूस आहे. देव माणूस असणार बघ. ते हायच की, त्या काय नाही म्हणते वय. पर तेव्हा ते पोर वस्तीवर आला होता ना, तर मला असं वाटलं का एवढ्या लहान पोराला हे समज कसं काय ठाव असेल आणि ते असं कशा पाय म्हणलं असं. बाणाई, मी तुला एक सांगायला आलोय. बानाई,
आत्तापतूर फक्त एका महाराजांनी मला या नावानं हाक मारली आहे. काय सांगणार आहे? श्री खंडेरायांशी तुझे लग्न होणे कठीण आहे. ही एक कठोर परीक्षा आहे आणि त्याला आता सुरुवात झाली आहे. म्हातार बाबा, हा तर काय करतो आहेस? आणि घेऊ याला तर मी आधी बघितलं आहे. तू हा तर आधी आला आहेस ना व? हो, पर तुम्हाला गेल्या वेळेला काय म्हणला होतास? मी काय म्हणलं होतं य? अरे ह्यो म्हणला होता क देव माझ्या मोहर आलं तरी बी त्यासनी मी ओळखणार नाही. वय वय, आणि त्यासनी आता जेवाय बोलवलं होतं तेव्हा तुला आठवते ना बाबा अनु? हा वय. मला त्याच वेळेला कळलं होतं का ह्यो माणूस कसा आता सुद्धा नाही. त्यांचं असं सिंहासनावर बसणं, महाराजांनी आजच गजाननाबद्दल समज सांगणं, हे कुठेतरी एकाशीच जोडलेलं असणार असं मला वाटतंय. हे बानू मंदी बघा, स्वतःचं डोकं चालू नका असं. हा. अरे तसं नाही रे बा, पण मला असं बी वाटतंय का ह्या समध्याचा माझ्या गेल्या जन्माशी काय बाय संबंध तर नसेल. नारायण नारायण. महाराज शुभम भव. महाराज, बरं झालं तुम्ही आला असं. बघा या बांधूला मी किती समजतो या, पण माझं काय बी ऐकणं झालंय बघा ते. का काय झालं असं? हवं आता म्हणतीया की महाराजांनी आख्यानामध्ये आजच गजाननची कथा कशापायी सांगितली असेल, आणि आजच ते पोर सिंहासनावर देवासंघ आणि म्हाळसादेवी संघ कशापायी बसलं असेल. आता ती म्हणते की समज एकाशी जोडलं गेलं आहे. होय बानू, तुला खरंच असं वाटतं की हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे? होय महाराज, आणि मला असं बी वाटतंय का या समध्याचा माझ्या गेल्या जन्माशी काय बाय संबंध आहे. बघा बघा महाराज कसं म्हणतीय ती. आणि ते खरं आहे बानू. तुझ्या गतजन्मात कैलासात तुला त्यांना कधी बघितल्याचं स्मर्त आहे? तिथे तुझी आणि त्यांची कधी भेट झाली होती असं तुला वाटतंय?